नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऐकू आनंदे संस्कार गोष्टी या आपल्या उपक्रमात मी कस्तुरी कुलकर्णी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आपल्या या उपक्रमात आज आपण गोष्ट क्रमांक 727 ऐकणार आहोत. बालमित्रांनो, नवरात्रीच्या नवकथा या आपल्या विशेष कथामालेत आज आपण अशा एका भारतीय कन्येची गोष्ट ऐकणार आहोत ज्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो येथे उपग्रह प्रकल्प संचालक म्हणून काम केले आहे. उपग्रह प्रकल्प संचालक बनलेल्या त्या पहिल्या महिला आहेत. त्यांचे नाव आहे अनुराधा टी.के. चला तर मग सुरू करूयात आजची गोष्ट. मित्रांनो, अनुराधा टी.के. या निवृत्त भारतीय शास्त्रज्ञ आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो विशेष संप्रेषण उपग्रहांच्या प्रकल्प संचालिका आहेत. त्यांनी GSAT-12 आणि GSAT-10 या उपग्रहांच्या प्रक्षेपणावर काम केले आहे. 1982 मध्ये स्पेस एजन्सीत सामील झालेल्या त्या इस्रोमधील सर्वात ज्येष्ठ महिला शास्त्रज्ञ आहेत आणि इस्रोमधील उपग्रह प्रकल्प संचालिका बनलेल्या त्या पहिल्या महिला सुद्धा आहेत. मित्रांनो, अनुराधा टी.के. यांचा जन्म बंगळूर येथे 1961 मध्ये झाला. त्यांनी बंगळूर येथील युनिव्हर्सिटी विश्वेश्वरैया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्समध्ये बॅचलर पदवी मिळवली. त्यांना विज्ञान विषयात अधिक रस होता. त्या नेहमी अंतराळ कार्यक्रमात सामील व्हायचे असेच मनाशी ठरवून होत्या. अनुराधा टी.के. यांनी मास्टर ऑफ सायन्सचा अभ्यास करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कडून ऑफर नाकारली. अनुराधा यांना 3 बहिणी आहेत. त्यांचे वडील संस्कृतचे प्राध्यापक होते आणि त्यांची आई गृहिणी होत्या. 1969 मध्ये नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर उतरले तेव्हा अनुराधा फक्त प्राथमिक शाळेत होत्या. आपल्या पालकांनी त्यांना खूप प्रेरणा दिली. ते नेहमी चांद्र मोहिमेबद्दल खूप काही सांगत आणि त्यांना आणि त्यांच्या बहिणीला हव्या असलेल्या कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आणि स्पर्धा करण्यासाठी त्यांच्या पालकांनी त्यांना खूप प्रोत्साहन दिले. त्यांच्या 2 बहिणी इलेक्ट्रिकल इंजिनियर झाल्या आणि दुसरी डॉक्टर झाली. मित्रांनो, अनुराधा यांनी अशा कुटुंबात लग्न केले ज्यामध्ये प्रत्येकाला इलेक्ट्रॉनिक्सचेच आकर्षण आहे. त्यांचे पती भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये महाव्यवस्थापक आहेत आणि त्यांची मोठी मुलगी US मध्ये संगणक विज्ञान अभियंता आणि दुसरी मुलगी इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीची विद्यार्थिनी आहे. त्या म्हणतात, माझे पती आणि सासरे हे दोघेही नेहमीच मला सहकार्य करत होते. त्यामुळेच मला माझ्या मुलांबद्दल फारशी काळजी करण्याची गरज पडली नाही आणि मी माझे काम करत राहिले. मित्रांनो, अनुराधा टी.के. त्यांच्या अनेक वर्गमित्रांपेक्षा वेगळ्या होत्या आणि म्हणूनच त्यांनी आपले करिअर देखील वेगळे निवडले आणि आपल्या भारत देशातच राहणे पसंत केले. त्यांनी आपली पहिली नोकरी बँगलोरमधील उपग्रह केंद्रात उपग्रहांची चाचणी करण्यामध्ये केली आणि त्यांचे बॉस होते प्रोफेसर U.R. राव, ज्यांनी नंतर 1984 ते 1994 पर्यंत एजन्सीचे अध्यक्ष म्हणून काम केले. अनुराधा यांनी उपग्रहांसाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे विकसित केली. अनुराधा टी.के. या सर्वात वरिष्ठ महिला अधिकारी आहेत.
ज्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोमध्ये 34 वर्षे काम केले आहे. अनुराधा आपल्या कामात आदर्श मानल्या जातात. त्या नेहमी म्हणायच्या, तुम्ही एक स्त्री आहात म्हणून तुम्हाला कोणतीही विशेष वागणूक मिळत नाही. तुम्ही स्त्री आहात म्हणून तुमच्याशी भेदभाव देखील केला जात नाही. तुम्हाला इथे समान मानले जाते. मित्रांनो, त्या म्हणतात, मला असे विषय कधीच आवडले नाहीत जिथे मला खूप काही लक्षात ठेवावे लागते आणि विज्ञान मला तर्कसंगत वाटले. भारतीय मुलींना विज्ञान हे त्यांच्यासाठी नाही असे वाटते आणि मला गणित हा त्यांचा आवडता विषय आहे यावर माझा विश्वास नाही. त्यांच्या उपग्रह प्रकल्प संचालकाने त्यांना खूप सहकार्य केले. इतरांना असे वाटते की स्त्रिया आणि विज्ञान एकत्र येत नाहीत. अनेक भारतीय अंतराळ कार्यक्रमांमध्ये स्त्रिया आघाडीवर आहेत. मित्रांनो, अनुराधा यांचे विचार नाविन्यपूर्ण आहेत. त्यांनी जिओ सिंक्रोनस उपग्रह नियंत्रित करण्याचा एक अनोखा मार्ग तयार केला. त्यांनी हसनमधील नियंत्रण सुविधेतून पार पडलेल्या जटिल ऑपरेशन्सद्वारे GSAT-12 या उपग्रहाला त्यांच्या अंतिम कक्षेत यशस्वीपणे चालवले. त्यांच्या इनोव्हेटिव्हनेच GSAT-12 यशस्वी केले. त्यांची पद्धत आजही वापरली जाते. हसन येथे पहिल्यांदाच सर्व महिला संघाने काम केले होते आणि म्हणूनच स्पेस एजन्सीने आता त्यांच्यासाठी आणखी अनेक कार्ये तयार केली आहेत. प्रकल्प संचालक या नात्याने त्यांनी GSAT-9, GSAT-17 आणि GSAT-18 संप्रेषण उपग्रहांच्या प्रक्षेपणाचेही निरीक्षण केले. मित्रांनो, अनुराधा टी.के. यांनी इंडियन रिमोट सेन्सिंग आणि इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम या प्रोग्रामसाठी प्रोजेक्ट मॅनेजर, डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टर आणि असोसिएट प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणूनही काम केले आहे. उपग्रह तपासण्याची प्रणाली ही त्यांची खासियत आहे, जी एकदा अवकाशात गेल्यावर उपग्रहाच्या कामगिरीचे निरीक्षण करते. मित्रांनो, अनुराधा टी.के. यांना आपल्या कामासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अनेकांनी त्यांचा गौरव केला आहे. अंतराळ विज्ञान क्षेत्रातील सेवांसाठी 2003 सालचा स्पेस गोल्ड मेडल ॲस्ट्रॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचा IEIच्या नॅशनल डिझाईन अँड रिसर्च फोरम याद्वारे 2011चा सुमन शर्मा पुरस्कार, 2012 ASI इस्रो मेरिट अवॉर्ड फॉर रिलायझेशन ऑफ इंडिजिनियस कम्युनिकेशन स्पेसक्राफ्ट हा पुरस्कार आणि 2012 साली इस्रो टीम अवॉर्ड, 2012 GSAT-12च्या अंमलबजावण्यासाठी टीम लीडर म्हणूनही त्यांना गौरवित करण्यात आलेले आहे. काय मित्रांनो, आवडली ना आजची गोष्ट? मग तुम्हीही अनुराधा टी.के. यांच्याविषयी अधिक माहिती मिळवा आणि आपल्या मित्रांनाही सांगा. काय सांगणार ना? चला तर मग आता इथेच थांबूयात, पण उद्या भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन गोष्टीसोबत, आपल्याच लाडक्या उपक्रमात, ज्याचं नाव आहे ऐकू आनंदे संस्कार गोष्टी. तोपर्यंत नमस्कार.